सोलापूरमधील बहुचर्चित डॉक्टर शिरीष वळसंकर आत्महत्या प्रकरणात एक महत्त्वपूर्ण घडामोड समोर आली आहे। या प्रकरणातील मुख्य संशयित आरोपी मनीषा माने यांना अखेर सोलापूर जिल्हा आणि सत्र न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे। डॉक्टर शिरीष वळसंकर सोलापूर येथील प्रसिद्ध न्यूरोफिजिशियन यांनी 18 एप्रिल 2025 रोजी आपल्या राहत्या घरी स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केली होती। या प्रकरणात पोलिसांनी मनीषा माने यांच्यावर आर्थिक गैरव्यवहार आणि आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा आरोप ठेवला होता। पोलिसांनी 720 पानांचा दोषारोपपत्र न्यायालयात सादर केले असून त्यात मनीषा माने यांच्यावर गंभीर आरोप करण्यात आले होते। मनीषा माने यांचे वकील प्रशांत नवगिरे यांनी जामीन अर्जात युक्तिवाद केला की डॉक्टर वळसंकर यांनी आत्महत्या करण्यामागील कारणांशी मनीषा यांचा थेट संबंध नाही। तसेच त्यांनी मांडलेल्या एका ईमेलद्वारे व्यक्त केलेली व्यथा आणि या प्रकरणातील वस्तुस्थिती वेगळी असल्याचा दावा केला गेला। न्यायालयाने दोन्ही बाजूंचे युक्तिवाद ऐकून घेतल्यानंतर मनीषा माने यांना काही अटींवर जामीन मंजूर केला आहे। यापूर्वी मनीषा माने मे 2025 मध्ये पोलीस कोठडी आणि नंतर न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली होती। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.